हॅलो मित्रांनो, आज रविवार, मला होती सुट्टी. विक्तोबाच्या वाढदिवसाला आजपासून फक्त 10 दिवस बाकी आहे. तर आपल्या मंडळाची पोरं म्हणे वर्गणी गोळा करायला चाल. मी आता चाललो वर्गणी गोळा करायला. वर्गणीची सुरुवात केली आम्ही बाबुरबनापासून. बाबुरबन टाकळघाटला येणाऱ्या प्रत्येक जणाला माहिती आहे बाबुरबन काय आहे. बाबुरबनात बसणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानदारानं त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याने योगदान दिलं. मग आम्ही घुसलो भांड्याच्या खोलीत. मग तो म्हणे मी हिशोब करत आहोत, थोड्या वेळाने ये. मग आम्ही तिथून निघलो. छोट्या मोठ्या दुकानातून वर्गणी गोळा केल्यावर आम्ही पोहोचलो संजय काकाच्या दुकानात. काकानं 500ची पावती फाडली. बाजूले राजूजी भगत बसून होती, विक्तोबाचे ट्रस्टी. मी म्हणलं तुम्ही काय देता का? तर ते म्हणे ऑफिसमध्ये यायचो म्हणे. मग आम्ही पुढे आलो खोबरागडे भाऊ चायवाल्याकडं. यायच्या चाय पिऊन पाहिजे, चाय मस्त राहते. यायनं सहभाग दिला. आम्ही मग पुढे निघलो. डांगरे भाऊच्या पांठेल्यावर पावती फाडताना आम्हाला एक बुडा भेटला. पुट्ट्याने त्याची चिवार घेतली, तो आमच्यावर भडकला. मग तिथून आम्ही पळालो. त्याच्या बाद आलो आम्ही पुष्पाबाईच्या पांठेल्यावर. पुष्पाबाईनं आम्हाला थोडाफार हातभार केला. त्याच्या बाद आम्ही गेलो मग अश्विनी अमृततुल्यकडे. याच्या दुकानात गेल्यावर हा म्हणे मीच पावती फाडतो म्हणे. घेतला बाद त्यानं आपल्या हातात पावती बुक आणि लिहिले आपल्या मतानं. 500ची फाडली त्यानं. काही लोकांना मनात काही न ठेवता सरळ हातानं दान दिलं, त्याच्यासाठी त्याचा धन्यवाद. वर्गणी गोळा केल्यावर आम्ही सगळे बसलो आणि मग हिशोब करून घेतला. संत विक्तोजी बाबांच्या जन्मोत्सवाप्रित्यर्थ ज्यांना कुणांना दान द्यायचं आहे त्यांनी संत विक्तोजी बाबांचे जे काही दुकान चाळ्या, त्या दुकान चाळ्याच्या प्रत्येक दुकानदाराकडे पावती बुक दिलाय. त्यांनी त्यांच्याकडे जाऊन कृपया तिथे दान द्यावे. धन्यवाद.